नानांना विनंती करेल की आपण या प्रसंगी उपस्थित शहरातील उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुनीलजी बंडिया यांचे या प्रसंगी स्वागत करावं. त्यानंतर माननीय विहाराबांना विनंती की आपण या प्रसंगी उपस्थित शहरातील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रवीणदादा उपस्थित आहेत. आपलंही स्वागत या ठिकाणी माननीय विहाराबांच्या हस्ते होईल. माननीय प्रवीणभाई, सन्माननीय गीता मॅडम, सुनीलजी बंडिया, माननीय धनंजय दादा आणि माननीय प्रवीणदादा याच्या आपल्या रेझोनन्स 2025च्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आहेत. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेलं आहे. पंकज समूहातील सर्व संलग्नित शाखांचे विभाग प्रमुख माननीय नानासाहेब विंबी पाटील सर, माननीय विहाराबा, माननीय पाटील सर, आपलंही या प्रसंगी मी स्वागत करतो. एक स्वागत या ठिकाणी राहिलंय. विनंती करेल माननीय मीनाबाई मॅडमांना की आपल्या मातृत्वाच्या आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या, मायाने काळजी घेणाऱ्या सन्माननीय यशलताई बोरले या ठिकाणी उपस्थित आहेत. माफी मागतो. आणि मीनाताईंना विनंती की आपण या ठिकाणी यशलताई बोरले यांचं स्वागत करावं. परत एकदा माननीय नानासाहेबांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित माननीय महेंद्रदादा भोळे यांचं या प्रसंगी स्वागत करावं. आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय प्रतापदादा तसंच सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. तरी आपल्याला ज्ञात आहेत की आपण या अशा मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने समाजात चांगलं काम करणाऱ्या मान्यवर मंडळींचा स्वागत एवढं आदरातिथ्य सत्कार करत असतो. आज काही मोठे दोन सत्कार आपण करणार आहोत. आपला फक्त एक मिनिट घेईल. मी नाव वाचेल. आपण लवकर व्यासपीठाकडे लगेच जायचं आहे सत्कारासाठी. या ठिकाणी आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सन्माननीय दीपक पाटील उपस्थित आहेत. त्यांनी कृपया स्टेजकडे यावं. माननीय दीपक पाटील झाला. माननीय किरण मच्छिंद्र गुजर आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सन्माननीय किरण दादा या ठिकाणी उपस्थित असतील तर व्यासपीठाकडे यायचं आहे. किरण मच्छिंद्र गुजर. यानंतर मी विनंती करेल, थोडा आवाज कमी ठेवा दादा. यानंतर विनंती करतो सन्माननीय सौभाग्यवती विजयाताई देवीदास पाटील ग्रामरत्न पुरस्कार प्राप्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजयाताई असतील तर स्टेजकडे यायचं आहे. यानंतर चिरंजीव मानस महेंद्र भोळे आजचा सत्कारार्थी आहे. आनंद वाटतो सत्कार करताना की जी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025ची जी स्पर्धा पार पडली, PS विनर म्हणून संपूर्ण भारतातनं सांगताना अभिमान वाटतोय. मानससोबत पालकांनी यायचं स्टेजवर. सांगताना अभिमान वाटतोय. संपूर्ण भारतातून 380 टीम्स त्या ठिकाणी आल्या होत्या आणि या 380 टीम्समधनं प्रथम क्रमांकाने चिरंजीव मानसने त्या ठिकाणी सन्मान प्राप्त केला आहे, गौरव प्राप्त केला आहे. त्याचा या यशाबद्दल या ठिकाणी संस्थेच्या वतीने चिरंजीव मानसचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय, स्वागत करतोय. आणि यासाठी मानसला 1.5 लाख रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळालं आहे. जोरदार टाळ्या. अगदी कमी वयात IT क्षेत्रात या ठिकाणी खूप पुढे गेलेला मानस या ठिकाणी निश्चितच अभिमान त्याचा सत्कार करताना वाटतोय. पुढील सत्कारार्थी आहेत आदरणीय सुधाकर दादा शांताराम चौधरी. सुधाकर शांताराम चौधरी दादा असतील तर व्यासपीठाकडे यायचं आहे लवकर. ठीक आहे. मी पुढील नाव या ठिकाणी दादा उपस्थित आहेत. आपण आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित आहात. त्या आपल्या यशाबद्दल आपण संस्थेच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत करतोय. या ठिकाणी
सन्माननीय सौभाग्यवती विजयाताई उपस्थित झाल्या आहेत. मी ताईंनाही विनंती करेल की आपणही स्वागताचा सत्काराचा स्वीकार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करायचा आहे. आपण बिडगाव तालुका चोपडा या ठिकाणी काम करताना अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने ग्रामरत्न आदर्श सरपंच पुरस्कार सन्माननीय जिल्ह्याचे कलेक्टर महोदय यांच्या हस्ते प्राप्त केला आहे आणि बालिका स्नेही पुरस्कार सुद्धा आपल्याला प्राप्त आहे. आपलं सुद्धा संस्थेच्या वतीने खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो. यानंतर मी विनंती करेल सन्माननीय अली खाटिक अलीदादा खाटिक या ठिकाणी असतील तर आपण व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. वाघ्या मुरडी कांस्य पदक हे युवा रंग 2004 मध्ये आपल्याला प्राप्त आहे. कलात्मक निपुणता, नृत्य, अभिनय कौशल्य आणि संस्कृतीच्या संवर्धनाची प्रेरणा आपण समाजाला नेहमी देत असतात. आपलंही या यशाबद्दल संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. आपण संपूर्ण तालुका आणि जिल्हाभरात विविध यश प्राप्त निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करत असतो. तसा आम्ही आपल्या शाळेतल्या विद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांनी सुद्धा अचीवमेंट्स या ठिकाणी मिळवलेल्या असतात. ते खूप पुढे अभ्यासात आणि या गुणवत्तेत जात असतात. विविध उपक्रमात स्पर्धांमध्ये ते भाग घेत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या कौतुकावर थाप पडावी, त्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी, उत्साह वाढावा हा यामागे हेतू असतो. तर आपण सुरुवात करूया. मोजके सत्कार आहेत. 1 मिनिट फक्त आपला घेईल. क्लास 12 मधले रँकर 12वीतले टॉप रँकर्स या ठिकाणी आहेत. मी नाव वाचेल, आपण लवकर पालकांसह स्टेजवर यायचं आहे. कृष्णा राकेश जैन, कृष्णा राकेश जैन लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे पालकांसोबत. 92.40% घेऊन या ठिकाणी तो रँक 12च्या वर्गात मिळवली आहे आणि युनिव्हर्सिटीमध्ये देखील सिलेक्शन तुझं झालं आहे. पुढील सत्कारार्थी आहेत दादा कृष्णा राकेश जैन. 92.40% ने अचिव्हमेंट त्याने मिळवली आहे आणि युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. खूप मोठा अभिमान वाटतो सत्कार करताना. नंतर समृद्धी जोगेंद्र हुंडीवाले, समृद्धी जोगेंद्र हुंडीवाले. कृष्णाने सुद्धा तिचं सुद्धा खूप खूप अभिनंदन कृष्णाचं. समृद्धी जोगेंद्र हुंडीवाले 91% इयत्ता 12वीत 12च्या वर्गात समृद्धीने मिळवून त्या ठिकाणी तिचे पालक उपस्थित आहेत. यानंतर क्लास 10चे रँकर आहेत हार्दिक चंद्रहास पाटील. हार्दिक चंद्रहास पाटील 90% ने त्याने त्या ठिकाणी रँक प्राप्त केली आहे क्लास 10 मध्ये. हार्दिक चंद्रहास पाटील पालक असतील तर यायचं आहे, हार्दिकने पण यायचं आहे. हार्दिकचे पालक उपस्थित आहेत. आमच्या काही विद्यार्थ्यांनी स्पेशल अचिव्हमेंट या ठिकाणी मिळवले आहेत. ध्रुव गणेश जाधव, ध्रुव गणेश जाधव टॅलेंट एक्झाममध्ये 100% स्कॉलरशिप त्यांनी मिळवली आहे. ती सांगताना अभिमान मानतो. मॅथ विषयामध्ये सुद्धा 100% मार्क 100 मार्क्स त्यांनी मिळवले. ध्रुव गणेश जाधव पालकांसोबत उपस्थित आहे. मान्यवरांच्या हस्ते आपला स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. यापुढील आहे मयुरी सोनवणे 10वीच्या वर्गातनं. तिने यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने यश मिळवलेले आहे आपल्या अभ्यासामध्ये आणि गेल्या 3 एक्झाममध्ये खूप चांगले मार्क्स मिळवले आहे. मयुरी सोनवणे आपल्या पालकांसमवेत स्टेजवर यावे. यानंतर आहे आदित्य गुजर फ्रॉम क्लास 10. ही ऑल्सो अचीव्ड द गुड रँक ॲट द शिरपूर डिक्लेमेशन कॉम्पिटिशन वेअर द PGPS हॅड पार्टिसिपेटेड. आदित्य गुजर. फर्स्ट स्टँडर्ड पासून तर 8th स्टँडर्ड पर्यंत त्यांनी टॉप रँक मिळवली. त्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करत आहोत. फर्स्टमध्ये हर्षित सचिन चौधरी, हर्षित सचिन चौधरी लवकर स्टेजवर यायचं आहे.
ही ॲक्टिव्हिटी होती बेस्ट फ्रॉम बेस्ट इंटर हाऊस कॉम्पिटिशन. आपण संपूर्ण वर्षभरामध्ये विविध ॲक्टिव्हिटी घेत असतो स्कूल लेवलला आणि त्या इंटर हाऊस कॉम्पिटिशनमध्ये पुढील रँकर्स आहेत. मयुरी सोनवणे या ठिकाणी सत्कार स्वीकारते. मयुरीनंतर हर्षित चौधरी तयार राहील. पालकांचा उपस्थित आहे हर्षित सचिन चौधरी. लवकर फोटो घ्यायचे दादा. यानंतर समृद्धी बबन वारडे. हर्षित नंतर समृद्धी बबन वारडे या ठिकाणी सत्कारासाठी येईल. समृद्धी बबन वारडे. फोटो ओके. समृद्धी गौरवी किरण बडगुजर. गौरवी किरण बडगुजर आपण लवकर यायचं आहे. आपल्याला आज 2 तासाची कंटिन्यू टीम या ठिकाणी सादरीकरणाचा अनुभवायचा आहे. यानंतर स्वानंदी तायडे. स्वानंदी तायडे इशिता जव्हर. इशिता जव्हर. स्वानंदी नंतर इशिता सत्कार स्वीकारेल. यानंतर इशिता नंतर फैजा मुदस्सर. चला लवकर. फैजा मुदस्सर या ठिकाणी आयुष संजय मांडवाल. लवकर घ्यायचं आहे ट्रॉफी बुके. आयुष या ठिकाणी सत्कार स्वीकारेल. आयुष संजय मांडवाल. कृष्णा संदीप सोनवणे. कृष्णा संदीप सोनवणे. ओके, घ्या आपण. कृष्णा तिचा सत्कार स्वीकारते आहे. नंतर पद्मनाभ पाटील. पद्मनाभ पाटील. पद्मनाभ ज्वेलरचे छोटे मालक पद्मनाभ पाटील. पालकांचा सत्कार स्वीकारेल. यानंतर नुपूर प्रशांत पाटील. नुपूर प्रशांत पाटील. यासोबत एक रिक्वेस्ट आहे. कृष्णा राकेश जैन 12वीच्या विद्यार्थिनीने परत एकदा स्टेजवर यावे. कृष्णा जैन कृपया स्टेजवर यावे. धन्यवाद. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी परत एकदा अभिनंदन करतो. मान्यवरांनी त्यांच्याकडे आपण या ठिकाणी आपण कार्यक्रमात आटोपला घेतोय. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आज जो प्रोग्राम बघणार आहोत त्याचे सर्व श्रेय जाते आपल्या कोरिओग्राफर्सला. आणि यामध्ये आहे आकाश राजपूत आणि त्यांचे वडील बंधू निकेश राजपूत. मी विनंती करतो आकाश सर आणि निकेश सर कृपया आपण मंचावर यावे आपल्या संपूर्ण टीमसोबत. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण त्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करावा. सर्व टीम